महाड तालुक्यातील तळीये या गावामध्ये 22 जुलै 2021 रोजी डोंगर भागातील दरड कोसळून 87 जणांनी आपला जीव गमावला होता. राज्य सरकारनं या दरड दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना मदत जाहीर करून सर्व कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. म्हाडाकडून दरडग्रस्त कुटुंबांना घरं बांधून देण्यात आली. मात्र आज 5 वर्ष उलटून गेली तरी देखील काही जणांना घरं अद्याप मिळाली नाहीत. दरडग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना घर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आणि आमच्या जमिनीतलं पाणी पितायत. आम्हाला अन्याय करतायत आमच्यावरती. म्हणजे ह्यांचा रुबाब, आमचं पाणी नाही ह्यांचा रुबाब. बरेचसे चिकन पैसे आणला नाही, खाल्ला ते पैसे इथं पाईपलाईन थोडीशी टाकलं दाखवलं लोकांना, बाकीचे पैसे खाल्ला द्या. आणि आमच्या वाडीमध्ये नल नाही, आमच्या वाडीमध्ये टाक्या नाही लावल्या, काहीच नाही. नत्तू कोंडालकर, माझं नाव सोनाली गंगावणे. आणि आजच्या तोच आमच्यावरती जातभेद करतो. आम्हाला घर मिळत होतं त्याने आमचं पाय मोडलं, तोच आम्हाला देत नाही घर मिळवून. त्याचा काय संबंध आहे? माझ्या मिस्टरांना तहसीलदारांना फोन करून त्याने आम्हाला धमकी दिली. तहसीलदारांना सांगितलं त्याला घर देऊ नका म्हणून. त्याला काय गरज पडला आमच्यावरती अन्याय करायची? तो कुठल्या जातीचा आहे? तो जातभेद करतो म्हणून गावातली लोक आम्हाला अशी करतात. त्याच्यावरती पहिला अन्याय करा, नाही तर आम्ही त्याच्यावरती अन्याय करू. आम्ही जातीने वेगळे आहे म्हणून आम्हाला असा करतो म्हणून आम्ही आता बघणार आहे. नाही तर डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे ना 14 एप्रिलला, तेव्हा आम्ही उपोषणाला बसणार आहे. पोरांना घेऊन माझे मिस्टर आणि मी. हा आमच्यावरती सर्व अन्याय करतायत जाती मुलं, मग त्यापेक्षा आम्ही उपोषणाला बसतो जयंतीच्या दिवशी. तळीये बुद्धवाडी येथील गंगावणे कुटुंब आजही घरापासून वंचित असून सतत महाड इथं तहसील कार्यालयामध्ये घरासाठी पाठपुरावा करून तरी सुद्धा घर न दिल्यामुळे या कुटुंबाची उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. गावातील दरडग्रस्त कमिटीवर असणारे नथू कोंढाळकर हे आमच्याशी जातीवाद करत असून त्यांच्यामुळं आजही घर मिळत नाही. गावामध्ये ज्या लोकांना घराची गरज नाही त्या लोकांना घरं मिळाली असून शासनानं आम्हाला जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गंगावणे कुटुंबाकडून करण्यात आली आहे. शासनानं आम्हाला कायमस्वरूपी घर आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून न दिल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही उपोषण करू असा इशारा दरडग्रस्त गंगावणे कुटुंबियांनी दिलाय. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.